एक दिवस मी कामावरून लवकर घरी आलो. पाहतो तर काय, बाबा माझ्या पत्नीला मारत होते. मला पाहताच ती म्हणाली, माझी चूक आहे. मी दरवाजा उघडाच ठेवला होता आणि घरात एक भीक मागणारी स्त्री शिरली. मला खूप विचित्र वाटलं. काही दिवसांनी माझी पत्नी चालताना अचानक पडली. तेव्हा माझी नजर तिच्या पायावर गेली. तो फार सुजलेला आणि जखमी होता. ती म्हणाली, मी जिन्यातून घसरले आणि रडायला लागली. तेव्हा मला बाबांवर शंका आली. दुसऱ्या दिवशी मी कामावर जात असल्याचे सांगून वरच्या छतावर जाऊन लपून बसलो. थोडाच वेळ झाला असेल, तेवढ्यात खालील आवाज ऐकून माझ्या अंगावर शहारे उभे राहिले. बाबा, तुम्ही निकिताला का मारता आहात? अशी काय चूक केली आहे तिने की तुम्ही तिला मारायला सुरुवात केली? ती माझी पत्नी आहे, तुमची सून आहे, मुलीसारखी आहे. मुलींवर कोण मारहाण करतो? मी एकदम बाहेर पडलो आणि त्यांच्यात उभा राहिलो. निकिताला बाजूला घेतलं. ती हिचक्या घेत रडत होती. म्हणाली, नाही नाही, बाबांनी मला जास्त मारलं नाही, चूक माझीच आहे. मी दरवाजा उघडा ठेवला होता. आजकाल भीक मागणारे म्हणून चोरी करणारे लोक येतात, तुम्हाला माहिती आहे ना? घरात माझे दागिनेही ठेवलेले होते. बाबांना त्यामुळे राग आला असेल. मला माफ करा बाबा, पुढे मी असा निष्काळजीपणा करणार नाही. असं म्हणत निकिता मान खाली घालून आपल्या खोलीत गेली. पण मला आश्चर्य वाटत होतं. एक दरवाजा उघडा राहिल्यामुळे कोण सुनेवर हात उचलतो? पण तिने हा विषय तिथेच थांबवला, म्हणून मीही काही बोललो नाही. मात्र तिच्या संयमाने मी थक्क झालो. काही दिवसांनी पुन्हा एकदा मी कामावरून परतलो तर पाहतो, बाबा तिला पुन्हा फार वाईट प्रकारे मारत होते. तिच्या हातातून रक्त येत होतं. ओठ फाटून सुजला होता. तरीही ती एकही शब्द उलट बोलली नव्हती. बाबांनी इतक्या क्षुल्लक कारणावरून तिच्यावर हात उचलला होता. मला राग अनावर झाला. मी बाबांकडे संतापाने पाहत सरळ माझ्या खोलीत गेलो. मला निकितावर खूप प्रेम होतं. ती लाडाकोडात वाढलेली, आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिने कधी दुःख पाहिलं नव्हतं. पण आज बाबांनी तिच्यावर हात उचलल्याचं पाहून माझं मन हेलावून गेलं. मी मनोमन ठरवलं, मी आईशी स्पष्ट बोलेन. निकिताने काही चूक केली नाही, तरी बाबांनी पुन्हा तिच्यावर हात उचलला तर मी सारे संबंध आणि सन्मान विसरेन. खोलीत गेलो तर ती आरशासमोर बसून जखमा स्वच्छ करत होती. मला पाहताच ती हलकेच हसली. पण अचानक तिच्या चेहऱ्यावर वेदनेची एक लहर उमटली. तिचा ओठ फाटलेला होता आणि बहुतेक हसताना त्यात दुखू लागले होते. मी तिच्याकडे जाऊन तिच्या जखमा स्वच्छ करत विचारलं, निकिता, हे काय होतं? तू माझ्या आणि बाबांच्या मधली सगळी गोष्ट का बदललीस? मला त्यांना विचारू तरी दिलं नाहीस. सगळं स्वतःवर घेऊन शांतपणे निघून आलीस. बाबांनी तुझ्यावर हात उचलणं कुठल्याही अर्थाने योग्य नाही. तू माझी पत्नी आहेस, कुठली दासी नाहीस की त्यांना राग आला आणि ते सरळ तुलाच मारायला लागले. मी अजूनही संतापलेलाच होतो. निकिता मंद स्वरात म्हणाली, काही नाही, चूक माझीच होती. मीच त्यांना चिडवलं. त्यांनी कित्येक वेळा मला सांगितलं होतं की दरवाजा बंद करायला, पण मी टाळत राहिले आणि ती बाईसुद्धा घरात सरळ घुसली होती. जाऊ दे, बाबा चांगले आहेत. राग करण्याचा प्रसंग मीच निर्माण केला. निकिताने मान खाली घालून शांतपणे हे बोललं. मी तिच्याकडे पाहून हसलो. तिचा तो संयम मला आवडला, पण याचा अर्थ असा नव्हता की मी तिच्या संयमाची परीक्षा घेत राहणार. रात्री मी आईच्या खोलीत गेलो आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, तू बाबांना समजाव. येणाऱ्या काळात निकितावर हात उचलायची गरज नाही. ती काहीही चूक करेल, कितीही नुकसान झालं तरी तिला प्रश्न विचारायचा अधिकार फक्त माझा आहे. बाबा तिला एक शब्दही बोलणार नाहीत. आईने लगेच होकार दिला आणि म्हणाली, राग करू नकोस. पुढे मीच लक्ष देईन की तुझ्या बाबांचं वागणं तिच्याबरोबर चुकीचं होऊ नये. मी म्हणालो, तेच सगळ्यांसाठी योग्य राहील. असं सांगून मी खोलीतून बाहेर पडलो. काही दिवस शांततेत गेले. मी बाबांच्या वागण्याबद्दल निश्चिंत झालो होतो. एके दिवशी आई मावशीकडे गेली होती. मावशी आजारी होती. मी सकाळी कामावर जायचो आणि संध्याकाळी परत यायचो.
त्या दिवशी मी किचनमध्ये नाश्ता करत होतो आणि निकिता इतर कामे आवरत होती. मी पाहिलं की तिच्या चालण्यात गडबड आहे आणि अचानक ती खाली कोसळली. तिच्या पायावरचं कापड बाजूला सरकलं आणि माझ्या नजरेत तिची जखम भरून आली. माझं हृदय धसूधसू करू लागलं. तिच्या पायावर मोठी जखम होती आणि पडल्याने ती अजून फाटली होती. रक्त वाहू लागलं होतं. मी घाईघाईने तिच्याकडे धावलो आणि विचारलं, निकिता, हे काय झालं? इतकी मोठी जखम कधी झाली? माझी पत्नी म्हणाली, मी जिन्यातून घसरले आणि एवढं म्हणून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती जोरजोराने रडू लागली. मी तिच्याकडे पाहून थक्कच झालो. ती इतकी कमजोर नव्हती की अशा किरकोळ कारणावर रडेल. मी विचार करू लागलो. जखम झाली तेव्हा तिने मला काही सांगितलंही नाही आणि आता मी जखम पाहिली तेव्हा एवढं का रडते आहे? तिचं रडणं एखाद्या दुसऱ्याच कारणाची गोष्ट सांगत होतं. मी तिला मिठीत घेत शांत करत म्हणालो, काही नाही, ये, मी औषध लावतो. तिला आधार देत मी तिला खोलीत घेऊन गेलो. तिच्या जखमेवर औषध लावत म्हणालो, तुझं लक्ष कुठे असतं? एवढी मोठी जखम करून घेतलीस. वरच्या पायरीवरून पडली असतीस तर काय झालं असतं? आता स्वतःची नीट काळजी घे. मला पुन्हा अशी तक्रार नको. तिने होकारार्थी मान हलवली, पण तिच्या डोळ्यातली असहाय्यता मला स्पष्ट दिसत होती. माझ्या मनात काहीतरी खटकत होतं. असं जाणवत होतं की नक्की कुठेतरी काहीतरी बरोबर नाही. त्या दिवशी बाबांनी जसं तिला मारलं होतं, घरात तिच्याशी जसं वाईटपणे वागणूक केली जात होती, ते सगळं आठवत होतं. आणि तरीही ती माझ्यापासून सगळं लपवत होती. निश्चितच काहीतरी मोठी गोष्ट होती जी निकिता माझ्याशी बोलणार नव्हती. कारण सांगायचंच होतं तर पहिल्याच दिवशी सांगितलं असतं. आता जे काही होतं ते मला स्वतःलाच शोधावं लागणार होतं. बाबांचं वागणं, निकिता त्यांना पाहताच दचकल्यासारखं होणारा भाव, आईचं माझ्याकडे न पाहणं, हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर फिरत होतं आणि मला खात्री वाटू लागली होती की निकिताच्या पायाला झालेल्या जखमेचं कारणही बाबा असावेत. म्हणजेच त्या दिवशीच्या मारहाणीवर त्यांचा हात थांबला नव्हता. माझ्या रागाचा थरकाप उडाला. पण निकिताशी यावर बोलणं मला योग्य वाटलं नाही, कारण हा विषय मला माझ्या मार्गाने सोडवायचा होता. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठलो आणि नाश्ता करत होतो. तिला सांगितलं, मी कामावर जातो. त्यावेळी बाबा झोपेत होते. माझ्या जाण्यानंतरच ते उठत आणि निकिता त्यांच्यासाठी नाश्ता बनवीत असे. त्यांना कधीच शिळं काही आवडत नसे. म्हणूनच जेव्हा त्यांना जेवायचं असे तेव्हा ताजंच जेवण बनवलं जाई. आईही त्यांच्यासाठी ताजंच करत असे आणि माझं लग्न झाल्यापासून निकिताही त्यांच्या प्रत्येक जेवणासाठी ताजं अन्नच बनवत होती. घरातील इतर सगळेजण एकदाच बनलेलं अन्न जेव्हा मिळे तेव्हा खाऊन घेत असत, पण बाबांसाठी मात्र नेहमी ताजं जेवण बनवलं जात असे. मी कामावर जात असल्याचं सांगून सरळ घराच्या छतावर गेलो आणि एका अशा खोलीत लपून बसलो ज्याची खिडकी थेट संपूर्ण अंगणाकडे दिसत होती. मी तिथेच बसून बाबांच्या उठण्याची वाट पाहू लागलो. थोड्या वेळानंतर बाबा उठले आणि वॉशरूममध्ये गेले. निकिता त्यांना दिसताच ताबडतोब किचनमध्ये गेली आणि त्यांच्या नाश्त्याची तयारी करू लागली. झाडूसुद्धा तिने मध्येच सोडून दिला होता. म्हणजेच माझा संशय काही अंशी बरोबरच होता. बाबांनी तिला भीतीखाली ठेवलेलं होतं. त्यांनी काहीतरी सांगितलं किंवा केलं असणार, ज्यामुळे ती त्यांच्यापासून दचकत होती. त्या दिवशीची मारहाण तर मी स्वतः पाहिली होतीच. बाबा अंगणात चारपाई टाकून त्यावर बसले. ती नाश्ता आणून ठेवून परत किचनकडे वळत होती. इतक्यात बाबांनी थाळी उचलून जमिनीवर फेकून दिली. ती थाळी उडून निकितालाच जाऊन लागली. तिच्या तोंडातून वेदनेचा सुस्कारा निघाला. मी वरूनच माझ्या मुठी आवळल्या, पण लगेच खाली जाण्याचा माझा विचार नव्हता. मला बाबांची शेवटची मर्यादा पाहायची होती. ते किती खाली जाऊ शकतात हे समजून घ्यायचं होतं. बाबा उठले, कोपऱ्यात ठेवलेला दांडा उचलला आणि 3-4 दांडके तिच्या कमरेवर आणि पायांवर मारले. ती वेदनेने दुमडून गेली, पण तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर आली नाही.
बाबा सतत तिला मारत होते आणि ती दोन्ही हातांनी तोंड झाकून स्वतःच्या किंकाळ्या दाबत होती. हा प्रसंग माझ्या सहनशक्ती पलीकडे गेला होता. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या जीवापाड प्रिय पत्नीला अशी यातना दिली जात होती आणि मी शांत बसलो होतो. हे शक्यच नव्हतं. मी क्षणाचाही विलंब न करता खोलीतून धावत बाहेर पडलो आणि बाबांना जोरात हाक मारत खाली उतरलो. मी त्यांना एक ढकल देऊन दूर सारलं आणि त्यांच्या हातातील दांडा हिसकावून दूर फेकून दिला. तेव्हाच निकिता जमिनीवर कोसळलेली होती. तिच्या कपाळातून रक्त वाहत होतं आणि पायावरची जुन्या जखमेची जागा पुन्हा फाटून रक्त बाहेर येत होतं. ती अगदी बेजान होत चालली होती. मी ताबडतोब तिला उचलून माझ्या खोलीत नेलं, तिला बसवलं, पाणी पाजलं आणि बाहेर आलो. तेव्हा बाबा कुठेच दिसत नव्हते. त्यांच्याशी नंतर बोलू असा विचार करून मी लगेच निकिताला घेऊन हॉस्पिटलला गेलो. तिथे तिला पेनकिलरचे इंजेक्शन देण्यात आले. डॉक्टरांनी मला खूप सुनावलं. त्यांना वाटलं असावं की मीच माझ्या पत्नीवर अत्याचार केला आहे. कसंबसं आम्ही डॉक्टरांच्या तावडीतून सुटलो आणि हॉस्पिटलमधून परतलो. तिला आधार देऊन मी तिला बेडवर बसवलं आणि तिच्यासमोर बसून कठोर आवाजात विचारलं, आता तू मला खरं सांगशील? बाबा तुला का मारतात आणि तू आणि आई हे सगळं शांतपणे का सहन करत होतात? मला का नाही सांगितलं? आणि आईला या सगळ्यांबद्दल माहिती आहे का? निकिताने मान हलवली आणि म्हणाली, हो, आईला माहिती आहे की बाबा मला मारतात. एवढं म्हणताच ती पुन्हा रडू लागली. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून मी थोडा मवाळ झालो. पण जर मी या क्षणी नरम पडलो असतो तर तिने पुन्हा सगळं दडपून ठेवलं असतं. म्हणून मी तिचे अश्रू पुसले आणि ठामपणे विचारलं, मला सांग, बाबा तुला मारतात तरी का? तेव्हा ती म्हणाली, मला खरंच माहिती नाही ते मला का मारतात, पण माझ्याकडून एखादी छोटीशी चूक झाली की ते मला खूप मारतात आणि सोबत धमकी देतात. जर मी तुम्हाला काही सांगितलं किंवा घरातल्या कुणाला तरी खबर दिली तर ते आईंनाही घराबाहेर काढतील आणि तुम्हाला प्रॉपर्टीमधून दूर करतील. मला नाही वाटत की माझ्यामुळे तुम्ही कुठल्या अडचणीत यावं. चूक तर माझीच असते, म्हणूनच मला मार खावा लागतो. म्हणून मी शांतपणे सहन करत राहिले. तिचं बोलणं ऐकून माझा राग अंगात उसळला. मी तिच्याकडे एकटक पाहत म्हणालो, तुला माझ्यावर इतकाही विश्वास नाही की तू मला सांगशील आणि मी बाबांशी एक शब्दसुद्धा बोलणार नाही. बाबा मला प्रॉपर्टीतून बाहेर काढू शकत नाहीत, ना ते आईला घरातून हाकलू शकतात. तू असा गैरसमज कसा केला? ती मंद आवाजात म्हणाली, बाबांनी जसं धमकावलं तसं मला खरंच वाटलं की ते हे करू शकतात आणि ते असं का नाही करू शकणार? असं म्हणत तिने निरागसपणे माझ्याकडे पाहिलं आणि माझा सारा राग विरघळला. मी तिला मिठीत घेत म्हणालो, ते दोन्ही गोष्टी करूच शकत नाही. आईला घरातून काढले तर त्यांनाच रस्त्यावर बसावं लागेल. तिनं चकित होत विचारलं, पण ते कसं? ते तुमचे पप्पा आहेत. हेही तुमचं पिढीजात घर आहे, म्हणून ते नक्कीच त्यांच्या नावावर असेल. तुमचं आयुष्य खराब होईल, म्हणून तुम्ही बाबांशी वाद करू नका. काही दिवसांनी जेव्हा तुम्ही स्वतःचं घर बनवाल तेव्हा मला तिथे घेऊन चला आणि आईंनाही. तिच्या त्या निरागस बोलण्यावर मी हसत म्हणालो, आज संध्याकाळी तुला समजेल की बाबा मला प्रॉपर्टीतून का काढू शकत नाहीत आणि आईला घराबाहेर का करू शकत नाही. ती आश्चर्यचकित नजरेने माझ्याकडे पाहत राहिली आणि पुन्हा पुन्हा विचारत राहिली, पण मी काहीच सांगितलं नाही. अर्ध्या तासानंतर बाबा घरी परतले आणि सरळ त्यांच्या खोलीत जाऊन बंद झाले. मी सुद्धा त्यांच्याशी काही बोललो नाही, पण मी आईला बोलावून घेतले होते. मला त्यांच्या समोरच सगळं स्पष्ट बोलायचं होतं. मी जेव्हा जेव्हा पप्पांशी काही बोलायचो तेव्हा आईला नेहमी मीच चुकीचा वाटायचो. ती नेहमी पप्पांचीच बाजू घ्यायची. आज तिने स्वतःच्या डोळ्यांनी नवऱ्याचं खरं रूप पाहिलं तर कदाचित तिला विश्वास बसेल. आईवरही मला खूप राग होता
की तिला सर्व माहिती असूनही तिने माझ्यापासून हे लपवलं आणि त्या दिवशी मी सांगूनही तिने माझ्या बोलण्याला महत्त्व दिलं नाही. पण काही हरकत नाही, ती माझी आई होती. संध्याकाळी मी तिचा हात धरून तिला थेट पप्पांच्या खोलीत घेऊन गेलो आणि निकितालाही आवाज दिला. मी म्हणालो, तुला माहीत होतं ना की पप्पा तिला मारतात? आईने नकारार्थी मान हलवली. मी निकिताकडे पाहिले. ती म्हणाली, पप्पा आईसमोर मला मारत नव्हते, फक्त ओरडायचे. कधी कधी 1-2 चापट द्यायचे. मी धक्क्यात आईकडे पाहिलं. पप्पांनी माझ्या बायकोवर हात उचलला आणि तू त्यांना काही बोललीच तरी नाही. आई म्हणाली, मी काय करणार होते? माझंच घर उद्ध्वस्त झालं असतं. सगळ्यांनी मला दुसरं लग्न करू नकोस म्हणून खूप समजावलं होतं. घरचे म्हणत होते की हा माणूस चांगला नाही, पण मी कोणाचंच ऐकलं नाही. लग्नानंतर काही दिवसातच याचं खरं रूप समोर आलं. एकदा याने माझ्यावरही हात उचलला होता, पण मग मी काय करणार होते? घरच्यांना विरोध करून लग्न केलं होतं, त्यामुळे हे नातं निभावणं माझ्यावरच आलं. नाहीतर सगळे मला दोष देणार होते की सांगितलं होतं ना, आता भोगावं लागेल. एवढं म्हणत म्हणत आई रडू लागली. निकिता घाबरून माझ्याकडे पाहत होती. तेवढ्यात पप्पा ओरडले, निघा माझ्या खोलीतून. अजून जास्त बकवास केलीस तर तुझ्या आईला घटस्फोट देईन. मग सगळ्या खानदानात तोंड दाखवत फिरावं लागेल. पप्पा असं ओरडता क्षणी मी त्यांना कॉलरला पकडलं. आता माझा सगळा संयम सुटला होता. तो माझा सावत्र बाप होता. ही गोष्ट आम्ही निकितापासून लपवली होती, पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. सत्य समोर आलंच होतं, तर त्याला त्याची औकात दाखवणं गरजेचं होतं. मी त्याच्या कॉलरला पकडून 2-3 चापटा लावल्या आणि त्याला अंगणात ढकलून दिलं. निघून जा इथून आणि डिवोर्सचे पेपर पाठव. खानदानवाल्यांना आम्ही स्वतः सामोरे जाऊ. मी आईकडे वळून म्हणालो, चुका सगळ्यांकडून होतात, पण आई, तू ही चूक एवढी वर्ष का अंगावर घेतलीस? वेळीच हा माणूस सोडून का दिला नाहीस? एवढा अत्याचार का सहन केला? मला आईबद्दल दुःखही झालं आणि रागही आला. आई अजूनही रडतच होती. कदाचित आईला तिच्या चुकीचा आता पश्चाताप होत होता. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या 4 वर्षात आईने दुसरं लग्न केलं होतं. घरच्या आणि नातेवाईकांनी खूप सांगितलं होतं की हा माणूस चांगला नाही, तो स्वभावाने भडक आणि अय्याश आहे आणि फक्त वडिलांनी ठेवलेल्या संपत्तीच्या मागे आहे. पण आईने कोणाचंही ऐकलं नाही आणि ती म्हणाली होती की नरेश तिला खरं प्रेम करतो, तिच्या पैशांसाठी नाही, आणि तो मला सुद्धा आपला मुलगा म्हणून स्वीकारेल. लग्नानंतर मला त्याच्याबद्दल कधीही काही तक्रार नव्हती. तो माझ्या आयुष्यात कधीही हस्तक्षेप करत नव्हता. माझ्याशी संबंधित सर्व निर्णय आईच घेत असे आणि मला याची काहीही फिकीर नव्हती की पप्पा घरात काय करत बसतात. आई आनंदात होती. मला त्याहून अधिक काय हवं होतं? पण आज कळलं की तो माणूस केवळ माझ्या आईलाच मारहाण करत नव्हता, तर आता माझ्या बायकोलाही हात लावायला सुरुवात केली होती. त्याला बहुतेक मारहाणीची सवयच झाली होती. आईला त्याच्या अत्याचारातून मी वाचवू शकलो नव्हतो, पण माझ्या पत्नीला नक्कीच मी वाचवलं. तो माझा सावत्र बाप होता, ज्याने माझ्या आईला किती वर्ष रडवलं होतं. आता त्याच्या रडण्याची वेळ आली होती. मी पोलिसांना फोन केला आणि त्याला तुरुंगात टाकून दिलं. थोड्याच काळानंतर आईसाठी घटस्फोटाच्या कागदांवर त्याच्याकडून सहीही करून घेतली. आईने ते कागद पाहताच आक्रोश करून रडायला सुरुवात केली. तिने संपूर्ण आयुष्य एका नरकात घालवलं होतं आणि कुणालाच याची कल्पना होऊ दिली नव्हती. मला स्वतःलाही खूप पश्चाताप झाला. मी असा मुलगा ठरलो जो स्वतःच्या आईचं दुःखही ओळखू शकला नाही. तिची अवस्था कशी आहे, ती आनंदात आहे की यातनेत, हे पाहायला सुद्धा मी कधी थांबलो नव्हतो. आता वाटतं, जर निकिताच्या पायावरील जखम पाहून मी पप्पांवर संशय घेतला नसता, तर कदाचित माझी पत्नीही आईसारखीच चुपचाप मार खात राहिली असती आणि त्या माणसाचे अत्याचार सहन करत राहिली असती.
घरातल्या माणसांनी स्वतःही घराच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. कधीकधी चूक लहानांची नसते, मोठ्यांची असते. त्यांनाही खूप काही समजून घेण्याची गरज असते. आणि जिथे अत्याचार सुरूच असतात, तिथे सर्व नातीगोती तोडून टाकणंच योग्य असतं. गेलेला काळ परत येत नाही आणि शेवटी माणसाच्या हातात फक्त पश्चातापच उरतो. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.